मॅन ऑफ द मॅच विशाल शहा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशाल शहा यांना दिला जाणार आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची सध्या चर्चा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, विशाल शहा टर्फ क्रिकेटचा देखील किंग. नाईक ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून गॉगल, त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या अमोलजी करांबे साहेब आणि त्याचबरोबर अमित खातू यांच्या वतीने दिली जाणारी ही ट्रॉफी दिली जाते. आणि या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द मॅच विशाल. महाराष्ट्रभर क्रिकेट तुम्ही खेळत असता, प्रोफेशनल क्रिकेट खेळत असता, टर्फ क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट सर्व फॉर्मॅट खेळता. ही स्पर्धा तुमच्यासाठी काय आहे आणि कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन कमी धावसंख्या झालेली असताना देखील? नक्कीच चांगली वाटतंय, कारण लीग मॅचमध्ये माझी बॅटिंग झाली नव्हती. अमित सरांना मी पहिलाच बोललेलो की या मॅचमध्ये मी परफॉर्मन्स करेल आणि तोच परफॉर्मन्स झाला. आणि ज्यावेळेला कमी रन झालं होऊन मैदानात फिल्डिंगसाठी उतरले होते त्यावेळेला मीटिंगमध्ये काय झालं, काय रणनीती बनवली? रणनीती एकच होती की आमची 5 ओव्हर 5 बॉल चांगले होते. मग आम्ही पहिल्यांदा शोल्डर डाऊन केले नव्हते. आम्ही पहिलं बोललो की 48 पण चांगला स्कोर आहे, आम्ही फाईट करू. आणि अमित खातू सरांचं आणि निनादजी तारेकर सरांचं कसं मार्गदर्शन तुम्हाला लाभतं? नक्कीच ते म्हणजे काय प्रेशर नसतं त्यांचा. ते बोलले तुझा फ्री नॅचरल गेम खेळ. क्या बात आहे. अंतिम फेरीत दाखल झालेत, आता काय पुढचं टार्गेट? पुढचा टार्गेट तेच फर्स्ट प्राईजची ट्रॉफी मारू आता. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. फिल्डर ऑफ द मॅच संपेश पाटील, ए स्पोर्ट्सच्या वतीने दिली जाणारी कॅप. जबरदस्त परफॉर्मन्स. हा खेळाडू देखील एक जबरदस्त आहे. कोणी बॅटिंगने प्रभावित करतं, कोणी बॉलिंगने करतं, परंतु संपेश फिल्डिंगने प्रभावित करत असतात. जबरदस्त कामगिरी संपेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहिजे म्हणजे टाळ्यांचा गजर होतो. संपेश, मॅच सुरू होते परंतु काय कसं वाटतं इकडे पुरस्कार मिळतोय? हा माझा दुसरा पुरस्कार आहे यामध्ये ट्रॉफीमध्ये. बरंच मेहनत घ्यायला लागते. 3 महिने या मॅचसाठी वर्षभर थांबायला लागते आणि 3 महिने मेहनत घ्यायलाच लागतोय, कसून सराव करायला लागतोय. खूप छान, आपण पुरस्कार मिळवलात. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते. आवाज असेल पहिल्या. किरण, आपल्यासाठी संजय जिमूर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. किरण या. किरण यांच्यासाठी पुरस्कार आहे. भाऊ मुळे आपल्यासाठी पुरस्कार आहे. योगेश मुळे यांच्याकडून हा पुरस्कार आहे, तो देखील आपण स्वीकार. संजय जुमूर यांच्या माध्यमातून दिले गेलेत. या महेश मुळे भाऊ, जबरदस्त बॉलिंग भाऊ. जबरदस्त कामगिरी भाऊ. सुरक्षा शिंदे, आपण सचिन कोकणे आपले मित्र इकडे आले, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी नीरज पांडे सरांचा करत आहोत. सर, आपण आलात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि आपल्या सर्वांचं साहेबांशी एक चांगलं नातं आहे, सर्वांशी प्रेमाचे संबंध आहेत. सर, आपण येतात आणि आनंद आम्हाला देखील पाहायला मिळतोय. धन्यवाद सर. सामना चालू आहे तो दुसऱ्या सेमीफायनलचा आणि या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे जे राजमाने याने फेकलं होतं. धावसंख्या झाली आहे ती 12. एक गडी बाद झालेला फलंदाज होता तो संदीप मडवी, त्याचा झेल घेतला होता तो जयेश उतेकर यांनी. आता पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. महेंद्र चौधरी यांच्याकडून एक जाहीर करण्यात आलं आहे की सुनीलच्या प्रत्येक रनसाठी त्याला 100 रुपयाचं आकर्षक पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. एक गडी बाद झालेला आहे आणि बाद झालेला फलंदाज होता तो संदीप मडवी, ज्याचा झेल घेण्यात आला. त्यांनी 10 धावा केल्या होत्या 4 चेंडूमध्ये. मंगेश पदाले जो पुन्हा एकदा तयार आहे, एक चांगला पेसमन आहे, चांगली गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू टाकतोय तो मंगेश आणि हा चेंडू कट लागल्या बॅटची. एक धाव मिळते. चेंडू गेला होता तो शॉर्ट थर्डमॅनला. एक शॉर्ट थर्डमॅन धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा गोलंदाजी करायला तयार आहे तो
मंगेश पदाले. आणि हा चेंडू अपील केलं जात आहे, कॅचचं अपील केलं जात आहे अंपायरकडे, परंतु अंपायरने ते काही उचलून धरलेलं नाही आहे. 2 चेंडू झालेले आहेत. मंगेश पदाले पुन्हा एकदा तयार आहे. जो राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. अगोदरची मॅचसुद्धा फारच प्रेक्षणीय मॅच झाली. कमी धावा होत्या, पण कमी धावांमध्ये धावसंख्या कशी रोखायची याचं एक खूप चांगलं उदाहरण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी याच्यावर होतं. पुढचा चेंडू मंगेशाचा पाठीमागे कळला. पाहूया काय होतंय, झेल होतोय का पाहूया. चेंडू खाली आहे तो प्रवीण, आणि हा झेल सोडला आहे तो प्रवीण यांनी. 2 धावा भेटत आहेत. या 2 धावेने धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो मंगेश पदाले. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पाठीसात मारला आणि आता बघा झेल होतोय का. ओ 6. तेजस कडून तो 6 धावा आहे त्या. या 6 धाव्याने धावसंख्या होते ती 22. धावसंख्या झाली ती 22. 11वे पर्व CH लीग 2023. अतिशय उत्तम असं आयोजन. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला येतात. पुढचा चेंडू पाहायला लागला, अपील केलं जात आहे, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता असं अंपायर सांगतात. आणि यावरून एक जुनी गोष्ट आठवते, म्हणजे 1 डिसेंबर 1979 साली जो मॅच झाली होती भारत आणि वेस्ट इंडिज यामध्ये, आणि ती मॅच होती ती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. 2 मातब्बर फलंदाज, एक म्हणजे सुनील गावस्कर आणि दुसरे म्हणजे अल्विन कालीचरण खेळत होते. सुनील गावस्कर यांनी 318 चेंडूमध्ये 205 धावा केल्या होत्या, तर अल्विन कालीचरण यांनी 201 चेंडूमध्ये 187 धावा केल्या होत्या. आणि कपिल देवला एक मात्र फलंदाज बाद करता आला होता, तो म्हणजे अल्विन कालीचरण. पुढचा चेंडू टाकतोय तो मंगेश पदाले. हा चेंडू पाहायला लागला आणि आता अपील होतं आणि आता बाद होते फलंदाज, कारण की चेंडू खोलवर टप्प्याचा होता. पाठीचा फलंदाज बाद होतं. ते सांगण्याचं कारण काय होतं LBWचं, कारण की कपिल देवनी फक्त त्या मॅचमध्ये 1च विकेट घेतली होती आणि अंपायर होते ते स्वरूप किशन, आणि जो चेंडू होता तो कपिल देवचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर होता असं अल्विन कालीचरण त्यांना नेहमीच सांगत होता. परंतु त्यावेळेला अल्विन कालीचरणच्या धावसंख्या होती ती 188 आणि गावस्करांनी केले होते ते 205. पुन्हा एकदा मारा करायला येतोय तर नवीन षटक घेऊन येतील ते संतोष फापाले. नाही तर गोलंदाजीला येत आहेत ते जिमी गोलंदाजीला येतोय. स्वप्नील देशमुख नवीन फलंदाज. एकूण 2 गडी बाद झालेल्या, धावसंख्या झाली ती 24, माफ करा 23, 11.5 एवढी सरासरी राखल्या. अनुमान केलं गेलं तर 60 धावा सुद्धा होऊ शकतात या जिमी, बोलर्स नेम जिमी. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो जिमीचा हा चेंडू डाव्या यष्टीवर आहे आणि पाहिजे 6 धावा. ज्या प्रकारे फलंदाजी चाललेली आहे, जवळजवळ 6 धावा बॅटमधून येत आहे. 6 धावेने धावसंख्या होते ते 29. चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता, पाठीचा चेंडूला सरळ भिरकावलंय ते लॉंग लेगच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी डीप लॉंग लेगवरून षटकार जातोय. जिमी पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे.
पुढचा चेंडू टाकतोय. हा चेंडू पाठीचा चेंडू तटवलाय सरळ डीप कव्हरमध्ये. चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव मिळते. माऊली आहे चेंडूवर. एक धावेने धावसंख्या होते ती 30 धावसंख्या झालेली आहे. सामन्याचं तिसरं षटक चाललं आहे. तिसऱ्या षटकातला 2 चेंडू झालेले आहेत. 7 धावा आलेल्या आहेत या 2 चेंडूवर. पुन्हा एकदा तयार आहे तो जिमी. हा चेंडू फारच चांगला होता. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. पाठीचा चेंडूला हलकेसा खेळला आहे ते शॉर्ट पॉईंटमध्ये. एक धाव मिळते. या एक धावेने धावसंख्या होते ती 31. 11वा पर्व आहे ते CA प्रीमियर लीगचं आणि खरोखरच उत्तम आयोजन आणि अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पाहायला लागलाय. अपील केला जातोय परंतु पाहूया अंपायर कोणता इशारा करतायत. अंपायर याकडे लक्ष करतील कारण की त्यांना थर्ड अंपायरची आता गरज लागेल. निर्णय अजून झालेला नाहीये. जर फलंदाज नॉट आउट असतील तर त्यांना या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय यायचं बाकी आहे. फारच चांगली फलंदाजी चाललेली आहे. धावसंख्या झाली ती 31. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ते जिमी जो गोलंदाजी करतोय अतिशय एक अटीतटीचा असा हा निर्णय घेतला जातोय. तिसऱ्या पंचांचं निरीक्षण चाललंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय तो आम्हाला कळेलच आता. ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन आपण द्यावं. 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या होते ती 33. माफ करा. धावसंख्या झाली ती 33. जिमी पुन्हा एकदा तयार आहे तो मारा करायला. जिमी मारा करतोय. त्याचा हा चेंडू आणि चेंडू पुढे फुल टॉस चेंडू होता. चेंडू खेळाय सरळ 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू होता परंतु मिड ऑफला चेंडू होता. 2 धावा मिळतात. या 2 धाव्याने धावसंख्या होते ती 35. तिसरं षटक चाललेलं आहे आणि जवळजवळ जास्त धावा होतील असं वाटायला लागलं आहे. सेमीफायनलचा चुरशीची लढत आहे. दुसरी लढत आहे. या अगोदरच एक संघ सेमीफायनलमध्ये गेलेला आहे आणि हा चेंडू हवेत मारल्या बघा काय होतंय. झेल होतोय का. जिमी झेल खाली आहे आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 37. 3 षटकं संपलेले आहेत आणि मी यानंतर या सामन्याचं समालोचन करण्यासाठी संतोष पंडित यांना विनंती करतोय.
समय मुकाबला चलता हुआ सन इम्पैक्ट और साई एकता के बीच। तो बिल्कुल इस समय बल्लेबाजी चलता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने हैं अभी तक 37 रन। देखना होगा कितना स्कोर यहां पे बना सकते हैं बचे हुए 2 ओवर में। अभी तक 12 गेंदें अभी भी शेष है इस इनिंग्स में और दोनों ही बल्लेबाज इस समय खेलते हुए, जिसमें विशाल शेवाले एक अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए इस समय 2 विकेट यानी 2 6 लगाकर डटे हुए मैदान में। पहली गेंद चौथे ओवर की, जिसको बैटर स्वीप करने का प्रयास किया, सफल भी हुए। शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद आई थी, वहां पर 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 38 पर। 38 2 खिलाड़ी के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी संदीप और सुनील। इस बार ये गेंद अच्छी गेंद और बिल्कुल ही बल्लेबाज को चकमा देता हुआ विकेट कीपर के दस्ताने में बगैर किसी रन के। सुनील येवले के ऊपर जितना भी भरोसा किया था टीम ने, उसमें सफल नहीं हो पाए सुनील येवले। इस सीजन में उनके बल्ला नहीं चला, परंतु कल उन्होंने हैट्रिक 6 जरूर लगाए थे। चले एक बार फिर, और इस बार ये गेंद फिर उसी तरह की लंबाई गेंद टप्पा खाने के बाद उछलती हुई बल्लेबाज के आसपास से निकलता हुआ गेंद विकेट कीपर के दस्ताने में। कोई मार्क्स नहीं, कोई रन नहीं, अभी भी स्कोर रुका हुआ 38, जबकि चौथा ओवर प्रगति पर। इस समय यह चौथा टीम है, इस समय दोनों टीमें तैयार होते हुए। बिल्कुल ही एक अलग अंदाज होगा, सेमीफाइनल का मुकाबला होता है, बिल्कुल एक अंदाज रहता है इस टीम के खिलाफ। और इस बार बैट के ऊपर हिस्से में लगते हुए थर्ड मैन के क्षेत्र में गेंद आई है, वहां पर 2 खिलाड़ी नजदीक थे, परंतु गेंदे उनके आसपास से टप्पा खाता हुआ गेंद को फील्ड की गई। गेंद फील्ड करते हुए बिल्कुल ही यहाँ पे 1 रन मिलता हुआ इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 39 पर। चौथा ओवर प्रगति पर सन इम्पैक्ट्स की तरफ से बल्लेबाजी कर रहे हैं इस समय साई एकता की तरफ से। इस बार ये गेंद, इस बार फाइन लेग के क्षेत्र में खेला, शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया, थ्रो कर सकते थे, एक चांस हो सकता था यहाँ पे रन आउट का, लेकिन आसानी से रन लेने दिया इस फील्डर ने। शायद यहां पर क्षेत्र रक्षण करते हुए विट्ठल। चले अगली गेंद लेकर इस ओवर की, और फिर से उसी तरह की गेंदें, उसी तरह की बल्लेबाजी, कोई रन नहीं। इस ओवर में अभी तक ज्यादातर गेंदें डॉटे आई थी और बिल्कुल ही अगर देखा जाए तो सिर्फ 3 रन इस ओवर में मिला। बहुत ही अच्छी गेंदबाजी। स्लॉग ओवर में अगर कोई गेंदबाज 3 रन खर्च करते हैं तो एक अच्छे गेंदबाजी का ये मुहावजा पेश होता रहता है। और 4 ओवर बहुत जल्दी अगर देखा जाए तो 12 मिनट 38 सेकंड के अंदर पूरा किया है। यह सबसे कम मिनटों में 4 ओवर फेंका गया है इस इनिंग्स में, 12 मिनट और 38 सेकंड। और बिल्कुल ही सही बात कहा यहाँ पे। और इस समय आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर नाइक ऑप्टिक्स, जो कि बिल्कुल ही आप सभी के लिए किसी तरह का आंखों के चश्मे की जरूरत हो, गॉगल्स की जरूरत हो तो संपर्क करें। नाइक ऑप्टिक्स बिल्कुल ही एक बेहतरीन और इन टूर्नामेंटों के लिए एक बहुत ही बड़ा योगदान। पांचवा ओवर इस समय प्रगति पर होगा। राम, जो कि बिल्कुल ही एक बेहतर इंसान और एक बेहतरीन गेंदबाजी का क्रम उनके द्वारा, राम राजमाने जी जो अपने टीम के लिए बेहतर किया है 40+ के गेंदबाज होने के बावजूद, उसी तरह पीयूष के तरफ से भी एक अच्छी गेंदबाजी देवर डोगरे सर जी जिन्होंने किया था, परंतु इस समय वो इस सीरीज से बाहर हैं। एक मुकाबले, बिल्कुल ही सेमीफाइनल का मुकाबला में अचानक सा मोड़ आया था और पीयूष फाइटर के लिए थोड़ा सा मुश्किल की काम थी, परंतु इस समय यह गेंदें फाइन लेग के क्षेत्र में खेलने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई, गेंद को थ्रो की जाए तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा आप जाकर 41 पर। बारह गेंदों तक अभी तक छक्के चौके नहीं लगे हैं। इस बार ये गेंद फिर से खेला उसी जगह पर, वहां पे इस बार फील्ड करने में थोड़ा सा दिक्कत हुई।
और इस तरह से 2 रन पूरे करते हुए अपनी टीम के लिए 1-1 2-2 टीम को लगता नहीं कि चौके छक्के लगाने के लिए कुछ अभी तक पिछले 13 गेंदों में कोई भी चौके और छक्के नहीं लगा पाए हैं। सही एकता के खिलाड़ी तैयार, एक खिलाड़ी को नजदीक लाया गया इस समय, गेंदबाज तैयार होते हुए संतोष दाएं हाथ से इस बार स्लॉट के ऊपर गेंद थी, अक्रॉस द बॉल, यानी कि गेंदों कहीं, बल्ला कहीं, नजरें कहीं, निगाहें कहीं, निशाना कहीं जो बोलते हैं, उस तरह की बल्लेबाजी इस बल्लेबाज के द्वारा। ये गेंद अच्छी थी, अगर एक पैर आगे बढ़ा के आप गेंदों के ऊपर आते तो बल्ले पे गेंद आ सकती थी, आगे आप खेल सकते थे, परंतु स्लॉट पे गेंद था, अच्छा गेंद था ये बल्लेबाजी के लिए इस समय ये गेंद। और फुल टॉस गेंद, उसका भी फायदा नहीं ठीक ढंग से ले पाए, गेंद गई है डीप। जब तक गेंद को फुल किया जाता तब तक 1 रन आसानी से बनाते हुए हल्के हल्के कदमों से कछुए की तरह रनों की गति में बढ़ोतरी और स्कोर पहुंचाया 44। विशाल सेवाले ने अच्छे बल्लेबाजी की है, लेकिन उनकी बल्ला कुछ समय से रुका हुआ। तैयार और 16 गेंदों में 26 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए विशाल सेवाले एक ही बल्लेबाज ऐसे हैं जो इस 44 रनों में 26 रन बनाए हुए हैं। 16 गेंदों का सामना किया विशाल और मेगा ब्लॉक भी है, अभी तक तो ट्रेन चालू नहीं हुआ है, हो जाएंगे 5 बजे 4:30 बजे के बाद चालू हो जाएंगे। और बिल्कुल ही मैदान के ठीक आसपास रायगढ़ भवन, हमारे मैदान के ठीक पीछे जहां से एक हम रेलवे ट्रैक एंड कहते हैं, वो रेलवे ट्रैक जो सीधा पनवेल के लिए जाती है CST से हार्बर लाइन की, तो बहुत ही बेहतरीन सुसज्जित और धन्यवाद पंडितजी। पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते। उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत कोण धडक मारणार याचं उत्तर आता केवळ 5 षटकांची ही कामगिरी ठरवणार आहे। साई एकता संघ ज्यांनी नेहमीप्रमाणे टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, 50 धावा उभारल्या। यस सर। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सर्व मेंबर्स या ठिकाणी अतिशय भरपूर मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या मेहनतीचं चीज होताना पाहायला मिळते। कारण खऱ्या अर्थानं CAG प्रीमियर लीग जसं चंदू सरांनी वर्णन केलं होतं की ही स्पर्धा केवळ 2 दिवसाची स्पर्धा न राहता 365 दिवस या स्पर्धेबद्दलची अर्थातच चर्चा आणि किंबहुना या स्पर्धेमध्ये आपण कोणत्या संघामध्ये खेळणार किंवा कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये खेळणार याविषयी चर्चासुद्धा सुरू असतात आणि त्या अनुषंगाने असणारं हे जे काही एक टॉनिक आहे ते संपूर्ण वर्षभर आपल्याला पुरत असतं आणि त्याच्यामुळे विजेता प्रत्येकाला व्हायचं असतं। 12 संघांना
संघांमधून दोन संघ ज्या वेळेला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतात त्या वेळेला ते दोन संघसुद्धा आपले आहेत, त्या दोन संघातील खेळाडू आपले बांधव आहेत, या नात्याने त्यांना आपण अर्थातच पाठिंबासुद्धा देत असतो. CHA प्रीमियर लीगमधले अर्थात हा दुसरा संघ कोणता असेल, ज्या वेळेला आज आपण पाहिलं तर साई एकता संघ ज्याने फलंदाजी करताना 50 धावसंख्या उभारले. तुम्ही किंबहुना असा प्रश्न विचारू शकता की उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक महत्त्वाची गोष्ट अर्थातच आपण नेहमी पाहत असतो ती म्हणजे दोन प्रकारचे फिअरच्या बाबत प्रशांत सर नेहमी वर्णन केलं जातं. एक असतं ते फिअर ऑफ विनिंग आणि दुसरं असतं ते फिअर ऑफ लुझिंग. तुम्ही दक्षिण आफ्रिका संघाला विचाराल तर त्यांना ते नेहमी फिअर ऑफ अर्थात लुझिंगचं राहिलेलं आहे की आपण उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये का हारतो. आणि काही जणांना अर्थात उपांत्य फेरीमध्ये जिंकण्याचा अर्थात फिअर असते की नाही उपांत्य फेरीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे, हीच गोष्ट महत्त्वाची असतं. पण बऱ्याच वेळेला या गोष्टीमधून बाहेर यावं लागतं. सरते शेवटी संघर्षमय प्रवासातून तुम्हाला अंतिम फेरीचं स्वप्न जर गाठायचं असेल तर त्या प्रकारची कामगिरी करावी लागतं. अर्थात आज त्या पद्धतीने कोणता संघ ती आक्रमक भूमिका असेल किंबहुना संयमाची भूमिका असेल किंवा मग गौतम बुद्धांनी सांगितलेला मिडल पाथ असेल तो मैदानामध्ये दाखवणार हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असणार. CHA प्रीमियर लीगमधल्या उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 51 धावांचं आव्हान ठेवून एका बाजूला भारतीय संघ ज्या ठिकाणी आपण 153 धावा 24 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 153 धावांवरती रोहित शर्मा आज लवकर बाद झाला. अर्थात 42 धावांची खेळी. शुभमन गिल खेळतोय 68 धावांवर, कोहली 33 वरती. त्याच्यामुळे तिथे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध आपला तिसरा एकदिवसीय सामनासुद्धा कशा पद्धती खेळणार याची क्षणचित्रे आपण हॉटस्टारवरती पाहू शकता किंवा घर बसल्याही त्याचा आनंद घेऊ शकता. पण इथे आम्हाला सगळ्याला थोडासा त्या मॅचला आपण बाजूला ठेवतोय कारण आपल्याला माहिती आहे की CHAचा विजेता कोण, CHA प्रीमियर लीगमधला या वेळेला कोण बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. वेदांत लॉजिस्टिक वाट पाहतोय की कोणता संघ अंतिम फेरीत येणार. पहिला चेंडू या वेळेला ईट का जवाब मानो की पत्थर से देंगे हम अशा पद्धतीने खेळायचं. क्रिकेटमध्ये टीट फॉर टॅट अशी प्रवृत्ती फार बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते. अर्थात ही प्रवृत्ती फार महत्त्वाची आहे. नेहमी आपण म्हणत असतो की आपली भूक भागलेली असतं. आपल्याला ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला आपण आपल्या घासातील अर्धा घास दुसऱ्याला देतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं महत्त्व ज्या वेळेला आपण विशद करत असतो त्यावेळेला आपल्या संस्कृतीत अनेक प्रकारच्या प्रवृत्तीसुद्धा लपलेल्या आहेत. या वेळेला धावचीत होण्याची संधी, फलंदाज बचावतो, रक्षक चुकतोय आणि बरंच मोठं काही घडतंय कारण बचावलेला फलंदाज अर्थातच प्रवीण जाधव आहे. एक चोरटी धाव. द्वारकानाथ संजगिरीने एका ठिकाणी फार सुंदर वाक्य लिहिलं होतं की चोरट्या धावा या चोरट्या चुंबना इतक्या आकर्षक असतात. पण या वेळेला त्या आकर्षकपणाला पूर्णपणे मातीमोल करावं लागलं असतं कारण या चेंडूवरती काय घडत होतं हे आपण पाहिलं. दैव बलवत्तर म्हणून फलंदाज बचावला. ऊपरवाले साथ दिया परवरदिगार ने यहाँ पर. एक फार सुंदर वाक्य आहे की अगर ऊपर वाला साथ में है तो डरने की क्या बात है. ह्या वेळेला कदाचित प्रवीण जाधव तेच स्वतःशी म्हणत असावा, पुटपुटात सुद्धा असावा. मी सतीश देवकर यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सतीशजी देवकर यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये चंदू गांगड गोलंदाजी करतोय. चंदू गांगडकडे सुद्धा आपण पाहतोय नेत्रदीपक अशा प्रकारची त्याची गोलंदाजी ॲक्शन्सच्या सोबत चेंडूचा टप्पा आणि लास्ट मोमेंटला डिलिव्हर्ड करत असताना कट करण्याची क्षमता सुद्धा ठेवतोय. आणि विशेषतः आपण पाहतोय की चेंडू खाली राहतोय त्याचा. काही गोलंदाजांचं हे विशेष असतं. नेहमीच आपण पाहिलं असेल चंदू सर आपल्याला माहिती असेल राजेश आऊ हा जो गोलंदाज होता त्याने सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज होता. मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष त्याने हां आणि या गोलंदाजाचे एक विशेष आमचे गुणलेखक मित्र मला या ठिकाणी कांचन कळवताना की एकमेव गोलंदाज आहे की ज्याने स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक घेतलेली आहे. त्याच्यामुळे चंदू गांगडकडे असणारी क्षमता आणि त्याच्यासोबत हां अच्छा राजेश आऊ सुद्धा CHAचाच खेळाडू आहे बघा. म्हणजे काही काही गोष्टी योगायोग कसे जुळून येतात बघा. मी राजेश आऊचं उदाहरण देत होतो चंदू गांगडच्या गोलंदाजीच्या अर्थातच स्टाईल आणि ग्रेसच्या बाबत आणि तोच ॲटिट्यूड मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळतोय. या वेळेला लोअर फुल टॉस बनवून खेळून काढलाय. चेंडू जातोय तो वायडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वायडेश लोंगॉनचा आहे तैनात. या कारणास्तव आपण पाहतोय 2 धावा मिळणार आहेत फलंदाजाला. 2 धावाने कांचन मला कळवताना की धावफलकावरती धावसंख्या पोचली ती 5 धावा धावफलकावरती यायला. सुरुवात सावध आहे, संयमी आहे,
आकर्षक तर बिलकुल नाही आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की किंबहुना विकेट जाणार नाही याची गॅरंटी दोन्ही फलंदाजांनी सध्या तरी घेतले. मग मंगेश असेल किंवा त्याच वेळेला प्रवीण जाधव असेल. प्रवीण जाधव बचावताना सुद्धा आपण पाहिला होता आणि त्याच्यामुळे सामना जिंकण्यासाठी जेव्हा तुम्हाला 51 धावांची आवश्यकता आहे, आता येणारे 24 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची आवश्यकता असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू गणित तुम्हाला धावांचं गणित बदलावं लागतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर कदाचित कधी कधी कम्प्युटरप्रमाणे काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे काही बेसिक्स किंवा काही फंडामेंटल जे आहेत त्याच्यावरती सुद्धा अभ्यास करावा लागतो. यावेळेला पर ओव्हर किती रन्स असणार आहेत किंवा पॉवर प्लेचं हे षटक आहे हेही बघून खेळलं जातं. पाहायचं आहे की मंगेशकडून तशी बॅटिंग होणार का, कारण मंगेश पदालेकडून त्या अपेक्षा आहेत. या मॅचमध्ये आपण पाहिला होतं मंगेशला पहिलं षटक टाकताना त्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नव्हती आणि त्याच्यामुळे मंगेश काही अंशी ॲग्रेसिव्ह होताना सुद्धा मैदानात पाहिला होता. पण ॲग्रेशन खेळाडूच्या अर्थात देहबोलीतून किंवा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं तर अधिक सामना इंटरेस्टिंग होईल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, वेट अँड वॉच चेंडू यावेळेला खेळून काढलाय. तो थर्ड मॅन सीमारेषेवरती जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करण्याची संधी आहे मंगेशकडे. चेंडूची वाट पाहणं आणि चेंडूची वाट लावणं शब्दप्रयोग थोडा अंशी काही अंशी तुम्ही बदलू शकता. यावेळेला मंगेशने ते पाहिलं आणि तो चेंडू खेळून काढला तो थर्ड मॅनच्या जागी. ज्या 2 धाव्याने धावसंख्येतलं समीकरण बदललं आहे. आता येणारे 23 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असणार आहे, कारण 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला स्वप्नील देशमुख आलाय. स्वप्नीलकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत, कारण उत्तम गती आहे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे भन्नाट स्पीड असतं त्याच्यासोबत चेंडूचा टप्पा जर योग्य जागी तुमचा असेल ना तर त्याला क्रिकेटमध्ये फार महत्त्व असतं. म्हणजेच मोहब्बतेमधला आपल्याला एक डायलॉग माहिती असेल की, बोला तुम्ही बोलताय ना, मी ऐकत होतो अर्थात हरकत नाही. चला त्या डायलॉगकडे जाऊया आपण. मोहब्बतेतला डायलॉग असं सांगतो आपल्याला, परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन ये सबसे महत्त्वपूर्ण चीज आहे. यावेळेला ते अनुशासन पाहायला मिळालं. ते गोलंदाज होतं पण क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे या ठिकाणी सरेंडर केलं आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. संख्या पोहोचले 13 पर्यंत आणि हा स्पर्धेतला 800वा चेंडू होता. तर षटकार क्रमांक होता 77. 1318 रन आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये नोंदवले गेले आहेत. बघा हे सगळे आकडे जे येतात ते आमचे गुणलेखक मित्र कांचन पालकर यांच्याकडून येतात. मंगेशने यावेळेला रिव्हर्स खेळलाय. स्विच हिट कामी आलेला, स्विच हिट नक्की यशस्वी सुद्धा बीट करून चेंडू सीमारेषा पार, चौका. अर्थातच पहिला चौकार पाहायला मिळाला आणि रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये मंगेशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. तर स्पर्धेतला हा 5वा रिव्हर्सचा फटका आहे स्विच हिटचा, ज्या ठिकाणी मैदानामध्ये 5 चौकार अद्यापर्यंत असे उलट्या हाताने पाहायला मिळालेले आहेत. ही सगळी आकडेवारी आपल्यापर्यंत येत असताना धावफलकावरती एक नजर टाकूया. 17 धावा धावफलकावरती लागल्या, जेव्हा पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. हे षटक काहीसं महागडं ठरतंय स्वप्नील देशमुखचं, पण महागडं कोणामुळे ठरतंय तर अर्थातच क्षेत्ररक्षकांमुळे. अशा प्रकारे धावा परवडणार नाही आणि मंगेश पदाले यावेळेला सुसाट सुटतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, दे दणदणीत, दे धक्का, घे. क्षेत्ररक्षकांसाठी लावलं होतं की काय असं गोलंदाज म्हणत असावा. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती 23 पर्यंत, 23 ऑन अ बोर्ड. स्वप्नील देशमुखचं हे षटक काहीसं मागणं ठरतंय, कारण या षटकामध्ये 2.646 म्हणजे अद्यापर्यंत 18 धावा तब्बल आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणि या 5ही चेंडूंचा सामना ज्याने केलाय ना तो मंगेश पदाले मैदानामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय. तुफानी, आक्रमक, ज्या बॅटिंगमध्ये ग्रेस आहे, ज्या बॅटिंगमध्ये अर्थातच कलात्मकता इतक्या सुंदर पद्धतीची आहे. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा चेंडू अनपेक्षित उसळला. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागते ती 23. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे अजूनही 18 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 28 धावांची. समीकरण वाईज म्हणावं झालं तर प्रति षटकामध्ये साधारण 9 पेक्षा अधिक सरासरी राखावी लागणार.
9.33ची सरासरी. मग ही सरासरी गाठणार की नाही याच्याबद्दलची प्रश्नांची उत्तरं आपण शोधू. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे की जे 3 ऑप्शन्स असणार आहेत. साई एकता संघाने अद्यापर्यंत आपण पाहिल्यानंतर मागचा सामना जो जिंकला होता, थोडंसं इतिहासात जावं लागतं, फ्लॅशबॅकमध्ये जावं लागतं. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं, तुम्ही सुनील गावस्कर यांचे लेख वाचत असाल किंवा त्यांना फॉलो करत असाल तर ते नेहमी म्हणतात की फॉरगेटिंग इज अन आर्ट. क्रिकेटमध्ये तुम्हाला मागच्या चेंडूवर काय केलंय, मागच्या सामन्यामध्ये काय केलंय, कशा पद्धतीने तुम्ही मागं खेळ खेळलेला आहे तो विसरायचं असतं आणि चालू कंडिशनमध्ये विचार करायचा असो, प्रेझेंट टेन्समध्ये. पण त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाचं काही रेकॉर्ड्स तुम्हाला डोक्यात ठेवावे लागतात आणि ते रेकॉर्ड्स या संदर्भातील की मागचा सामना आपण 35 धावा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या नव्हत्या. त्याच्यामुळे तो आत्मविश्वास घेऊन तुम्ही मैदानात येणं आवश्यक असतं. जी गोलंदाजी चंदूने केली ती गोलंदाजी स्वप्नीलकडून झालेली पाहायला मिळाली नाही, किंबहुना त्याला साथ मिळाली नाही. मग आता सुनील येवले काय करणार? 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मंगेश फदालेकडे जे पोटेन्शियल आहे ना, त्या पोटेन्शियलचा पुरेपूर तो वापर करताना पाहायला मिळतोय. आणि हीच क्रिकेटची खासियत आहे की एखादरी फलंदाजाने ती जमेची बाजू जी आपल्या संघाकडे आहे. यावेळेला पॉईंटच्या चेंडू जातोय तो वाईडेस्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा गाठणार. येस इट इज. इट्स अ वेलकम फॉर प्रवीण जाधव. मास्टर, अलीकडे नवीन म्हणी आहेत. एक म्हण असं आहे की खाईन तर फटकेशी नाही तर उपाशी. आणि या पद्धतीने फलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज ओढ शॉट. हा लेटकट स्वरूपाचा फटका होता. प्रशांत सर आमचे नक्कीच खुश झाले असतील की त्यांना गुंडप्पा विश्वनाथ सुद्धा आठवला असेल. वेलकम फॉर वन्स अगेन जाधव. आणि प्रशांत सरांना त्याचा आनंद झालाय. 4 धावाने धावसंख्या वाढले. पण सुनील येवलेच्या या गोलंदाजीवरती जो खरपूस समाचार घेतला जातोय ना, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण पाहतोय ना, बॅकफुटवरती जाऊन जो कट करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा ज्या प्रकारे हे फटके खेळले जातात, याला ना क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग सुद्धा तुम्हाला आठवावं लागेल. टपली मारायची, टपली स्ट्रोक. हां, बरेच अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग केले जातात, पण मुंबई क्रिकेटमधला हा टपली फटका अनेकांना आवडतो. याही वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच क्षेत्रामध्ये तो फटका खेळला गेलाय. जाणीवपूर्वक खेळला जातोय आणि तितक्या छान पद्धतीने टेम्परामेंट सुद्धा राखलं जात आहे. 3 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 10 धावा आलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यामुळे समीकरण बदललं. आता सोपं समीकरण झालं. 15 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे. सन इम्पॅक्ट संघ या ठिकाणी मैदानामध्ये ज्यांना धावा चेस करायच्या होत्या त्यांनी एक स्वतःची स्ट्रॅटेजी फिक्स केली होती की साधारण ओव्हर बाय ओव्हर, सिच्युएशन बाय सिच्युएशन आपण विचार करणं फार इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि या वेळेला या दोन्ही फलंदाजाने आपल्याला आठवावं लागेल की प्रवीण जाधवला जीवनदान मिळालं होतं आणि पहिल्याच षटकामध्ये ते जीवनदान दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती मिळालेल्या जीवनदानाचा त्याने कितपत लाभ उठवलेला आहे. आणि ते पोटेन्शियल समोरचा आणखीन एक साथीदार त्याचा फलंदाज मंगेश फदालेने सुद्धा ते पाहिलं की आज दिवस आपला आहे, आपल्या बाजूने बरंच काही चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे प्रवीणला जीवनदान मिळते, गोलंदाजांना सुद्धा यश मिळालेलं आहे, धावा रोखण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. मग चला बघूया, आपल्याकडून सुद्धा चांगली बॅटिंग होईल. आणि मंगेशने तेच मैदानामध्ये करून सुद्धा दाखवलेलं आहे. याही वेळेला आपण पाहतोय चोरटी धाव घेतली गेली, चीकी सिंगल ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं गेलं, ही धाव पूर्ण झाली आणि आता समीकरण बदलले. 13 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. येस, सतीश देवकर यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. ओव्हर स्टेपिंगचा ना, क्रीजच्या बाहेर चेंडू टाकल्यामुळे हा नो बॉलचा इशारा आलाय आणि फ्री हिट असणार आहे. त्याच्यामुळं समीकरण बदलले. 13 चेंडू येणं बाकी, 15 धावांची गरज आणि त्याच वेळेला फ्री हिट सुद्धा. फ्री हिटचा सुद्धा यावेळेला लाभ उठवला जातो. यावेळेला डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. एक वामन अवतार पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चौकार.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सामना संपल्यानंतर एक केवळ 5 मिनिटाचा ब्रेक देण्यात येईल आणि त्यानंतर दोन्ही संघाने थेट मैदानात जायचं आहे ही विनंती असेल। सर्वप्रथम अर्थातच मागच्या सामन्यातील विजयी संघ वेदांत लॉजिस्टिक आणि या सामन्यात जो कोणी विजय होईल 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज। या वेळेला कणखरता महत्त्वाची, मानसिक कणखरता ज्याला आपण म्हणतो आणि तो माइंड गेम असतो। क्रिकेटमध्ये तुम्ही या पद्धतीने ज्या वेळेला मैदानात खेळत असता उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, ज्याचं वर्णन करताना मी मगाशी सांगितलं की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग, या डायलेमा अप्रोचमध्ये तुम्ही फसायचं नसतं। तिथे कुठेतरी तुम्हाला एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मैदानात राहावं लागतं आणि आज हेच या क्षणाला आपण पाहतो। मंगेशने तेच ओळखलं, जिथे रिकाम्या जागा भरा, चेंडू सीमारेषा पार चौकार। 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता। जिथे जागा आहे ना, मगाशी आपण पाहिलं ना प्रवीण जाधवच्या बाबत मी असं म्हणेन ना की काही खेळाडू असतात बघा की म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की मी वडापाव शिवाय राहू शकत नाही किंवा मला मच्छी मिळाल्याशिवाय मी जेवू शकत नाही, अशी काही माणसं असतात। तसं प्रवीण जाधवची बॅटिंग बघत असताना मला असं वाटलं की स्क्वेअर कट शिवाय मी जगू शकत नाही, मारणार म्हणजे मारणार 100%, काही असो। या वेळेला मंगेश पदाळे सुद्धा मैदानामध्ये बघतोय की जिथे रिकामा जागा आहे त्या ठिकाणी खेळायचा, नो मॅन लँडमध्ये खेळायचा आणि धावा मिळतायत, माहिती आहे दिवस आपला आहे, ही बाजू ठेवायची। आणि आता हेच ओळखून सामना इथपर्यंत येऊन पोहोचलाय की आता 10 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज। विशाल गोलंदाजीला आला। याही वेळेला प्रत्येक गोलंदाजाची देहबोली सुद्धा ओळखली जाते, प्रत्येक गोलंदाजाची स्टाईल ही ओळखली जाते आणि प्रत्येक गोलंदाजाचा टप्पा कसा असेल हेही ओळखलं जातं। या सर्वच खेळाडूंचं खऱ्या अर्थानं सन इम्पॅक्ट संघातील दोन्ही सलामीवीरांचं कौतुक करायला हवंय, कारण सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना 47 धावा झाल्यात आणि एकही विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। ही एक जमेची बाजू म्हणता येईल। एक वेल बिगन इज अ हाफ डन म्हटलं जातं, पण आता इथे जवळजवळ 90% काम तर जवळजवळ फिनिश झालेलं पाहायला मिळतं। स्वप्नील कडून जो काही प्रयत्न झाला ना तो अफलातून होता। या प्रकारची कमिटमेंट महत्त्वाची असते। क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो की सी स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स, सी स्टँड्स फॉर क्रिकेट, पण त्या सी स्टँड्स फॉर या वेळेला कमिटमेंट सुद्धा महत्त्वाची आहे, ती मैदानामध्ये दाखवली गेली। प्रयत्न मैदानामध्ये होणं फार महत्त्वाचं असतं आणि तो या वेळेला स्वप्नीलकडून पाहायला मिळाला। अर्थात झेल झाला नाही, धावफलकावरती धावसंख्या पोहोचली, मला कळवत आहेत ते अर्थातच माझे गुणलेखक मित्र कांचन की 49 फॉर नो लॉस, 8 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज। ही कणखरता या वेळेला जी स्वप्नीलने दाखवली ना ती थोडी अगोदर गोलंदाजांकडून येणं अपेक्षित होतं। अफलातून परत एकदा पॉइंट मध्ये खेळला जातोय, विजयी फटका अर्थातच खेळतोय तो प्रवीण जाधव आणि सामना जिंकतोय सहजगत्या सन इम्पॅक्ट संघ। हार्दिक अभिनंदन सन इम्पॅक्ट। आपण लाईनअप करून घेतोय, तोपर्यंत क्रीज मार्किंग करून घ्यायची। हा क्रीज मार्किंग करायची आहे आणि फायनल मॅचसाठी लाईनअप होईल। मॅन ऑफ द मॅच